मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहे। त्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, ती कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून थोडीशी हळद टाकून गॅसवर शिजवायला ठेवायची। आता तोपर्यंत आपल्याला पुरणाची पारी बनवायची आहे। तर 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि पाण्याने थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये हे पाणी घ्यायचं आहे आणि हा जो घट्ट गोळा आपण तयार केलेला आहे तो त्यामध्ये बुडवून ठेवायचा। आता 15 ते 20 मिनटं तो पाण्यामध्ये तसाच ठेवायचा आहे। आता 15-20 मिनटं झालेली बघा, हा गोळा काढल्यानंतर इतका मऊसूत होतो ना। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। आता तो चांगला मळून घ्यायचा आहे आपल्याला, तो गोळा अगदी स्मॅश करून मळून घ्यायचा आहे। आता मळल्यानंतर बघा, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि परत चांगलं मळून घ्यायचं आहे। आणि आता मऊसूद असा हा गोळा तयार होतो आणि एक साईडला ठेवून द्यायचं। आता आपली डाळ शिजलेली, गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे डाळ टाकून घ्यायची। आता डाळ 1 वाटी घेतली तर गूळ पण 1 वाटीच्या थोडासा वर घेतलेला आहे। आता आवडीनुसार गोड तुम्ही करू शकता। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। मस्त डाळ आपली परतत आहे। आता त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकून चांगली परतून घ्यायची। आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून चांगलं पुरण तयार करून घ्यायचं ही अशा पद्धतीने मऊसूद। आता आपण काय करायचं, आता पोळी लाटायला घ्यायचं। तर पोळपाट घेतलेले, त्यामध्ये आपण जे मऊसूद पीठ घेतलेले त्याचा एक गोळा काढायचा आणि त्यामध्ये पुरण भरून मस्त असं आपल्या आता लाटून घ्यायचं आहे। आता लाटताना बघा, इतकी छान पोळी लाटली जाते ना, अगदी कुठेही फुटत नाही। म्हणजे आपलं पुरण आणि पीठ इतकं मस्त झालेलं आहे। आता गॅसवर तवा ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। म्हणजे अगोदर तेल लावायचं आणि त्यामध्ये हे पोळी टाकून घ्यायची। आता पोळी एका साईडला चांगली भाजली की मगच दुसरी साईड उलटून तेल वगैरे लावून घ्यायचं। आता हे बघा, मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या तयार करणार आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने करा। धन्यवाद।